मागची गेली 15 दिवस पक्षाचे असणारे दोन प्रमुख नेते, एक अविनाश भोसेकर आणि दुसरे असणारे रमेश बारसकर, त्याच्यानंतर सोमनाथ साळुंखे, इम्तियाज नदाफ आणि अनेक असे असणारे कार्यकर्ते जे आहेत, त्या सर्वांना आणि पक्षाच्या अध्यक्षा ज्या आहेत रेखाताई ठाकूर यांना अनेक ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांनी अशी विनंती केली की ओबीसींचा हा जो लढा आहे याला आपण हातामध्ये घ्या. जी परिस्थिती निर्माण होते ती परिस्थिती अत्यंत भयानक आहे. काही जण नामांतराची आठवण करून देत आहेत आणि दोन तट हे पडत चाललेले आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने हा जो ओबीसी वर्सेस मराठा असा श्रीमंत मराठ्याने जो वाद लावलाय तो काय स्वरूप घेईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांना आहे. जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सुरुवात केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्र्यांनी जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते, एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हतं. आणि त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. याच्यातला सामंजस्य तोडगा काढायचा असेल तर इथले जे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये एनसीपी आहे, काँग्रेस आहे, बीजेपी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. हे जोपर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा हा निघत नाही. दुसऱ्या बाजूस
त्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती की मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं, मुख्यमंत्री पण लिहावं, पण त्याच्याच बरोबर व्यक्तिगत सुद्धा लिहावं की या प्रश्नावरती म्हणजे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, ही जी मागणी आहे, या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काय आहे तो काढता येईल. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र लिहू, म्हणजे पत्र आम्ही पाठवू. अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेलं नाही. इतर पक्षांना मिळालं का या संदर्भात आमच्याकडे काहीही खुलासा नाही. हे लोन आता फक्त म्हणजे मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ते पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश इथे हळूहळू पसरत चाललेलं आहे. कदाचित विदर्भामधला असणारा वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित बहुजन आघाडी जी भूमिका मांडते ती गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की या सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची. त्याच दिवशी फुलेवाड्याला जायचं पुण्यामध्ये आणि 26 तारखेला सकाळी, कारण का 26 जुलै ही महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाचे घोषणा केली होती. तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना हिची सांगता 7 किंवा 8 तारखेला औरंगाबादमध्ये होणार आहे. या 7 किंवा 8 ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी आहे.
या रूटवरती ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील, कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील. त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत, प्रमुख मागण्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे, केंद्राचीच स्कॉलरशिप मिळते, राज्य त्याच्यामध्ये काहीही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे. त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे. घाई गर्दीमध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट, ज्याचा एक फायनल कास्ट सर्टिफिकेट देण्याच्या अगोदर फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असतो, तो घाईगर्दीने इश्यू करण्यात आलेला आहे, तो पूर्णपणे रद्द करावा. जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच, कारण का त्यांचं कुणबींचं ओबीसीमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि शेवटी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये एससी एसटीला पदोन्नती आणि त्याचबरोबर ओबीसीला सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे. या सगळ्या मार्चमध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्यांना, गरीब मराठ्यांना, की श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे. टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही. तेव्हा ओबीसींच्या हातामध्ये सत्ता आपण द्या, आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या. त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट, टिकाऊ ताट असं मी म्हणतोय, वेगळं आणि स्थायी करून देण्याचं आश्वासन आम्ही देणार आहोत. आमचा हेतू हा आहे की जी स्फोटक परिस्थिती बनत चाललेली आहे किंवा झालेली आहे ती अजून चिघळू नये. शांतता ही राहिली पाहिजे. ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत, परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाहीत. या यात्रेमार्फत एक प्रेशर यांनीही भूमिका घेतल्या पाहिजेत, जेणेकरून ही स्फोटक बनलेली परिस्थिती
निवळण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा धरून आम्ही असणारा ही ओबीसी बचाव यात्रा आयोजित केलेली आहे. आपण आता विचार. तुम्ही घोषणा केल्यानंतर तिकडे भुजबळ काल पवारांना भेटले आणि ते असं म्हणतायत की एकत्रित बसून ही सगळी परिस्थिती चिघळवण्यापेक्षा एकत्रित बसून तातडीने निर्णय घेऊन गुढी समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीनं सरकारनं आणि आपण विरोधकांनी काम करावं असं त्यांची भूमिका आहे. पण तुम्ही राज्याचा दौरा करताय, पुन्हा इकडे उपोषण इकडे आंदोलन अशा सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका एकदा घेतल्या की लोकांच्या समोर परिस्थिती ही जाते. आपल्याला मिळणार की न मिळणार अशी असणारी परिस्थिती आहे. आजच्या ह्याच्यामध्ये जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत त्यांच्या संदर्भात ओबीसींचं असणारं मत व्हायला लागलेलं आहे की हे आपल्या बाजूने नाहीत. हे सगळे जे आहेत हे श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत. तेव्हा हा जो समज वाढत चाललेला आहे हा माझ्या अंदाजानं धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील ते असं म्हणतात आहेत की आमच्या अपेक्षाच पूर्ण झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठलंही सरकार भूमिका घेईल असं मला वाटत नाही. ते मी असं बघतोय की त्यांचं आंदोलन जे आहे ते गरीब मराठ्याचं आंदोलन आहे. परंतु सभेला येतात आहेत, जरांगे पाटील यांना पाठिंबा देतात आहेत, पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही हे त्यांनी असणारं लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे असणारं त्यांचं आंदोलन आता कुठल्या दिशेने जाईल काय जाईल हे मला सांगता येणार नाही आहे. तुम्ही असं म्हणाले असं बोलताना की हे आरक्षण श्रीमंत मराठ्यांचं, हे आंदोलन श्रीमंत मराठ्यांचं आहे असं आताच काही वेळापूर्वी बोलताना म्हणाले. ते मी असं म्हणालोय की त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. त्याच्यामुळे असणाऱ्या जी आंदोलनं झाली पाहिजेत ती इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजेत. ते मी भरकटलेलं असं म्हणणार नाही. कुठेतरी असणाऱ्या जरांगे पाटील यांना असणारं एक ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे की ते श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत की जे 31 खासदार निवडून आलेत त्यांच्याबरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा आहे, रयतेचा मराठा आहे त्यांच्याबरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे. वेगळं ताट ठेवायचं म्हटलं तुम्ही, ओबीसींच्या हातात सत्ता जर आली जी वेगळी ताटा देण्याचा आतापर्यंत प्रयोग झालेला आहे तर ते टिकलेलं नाही म्हणून सातत्याने त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की मी माझं अगोदरचं स्टेटमेंट होतं की सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची सत्ता आहे आणि ते श्रीमंत मराठा जो आहे तो गरीब मराठ्याला आरक्षण मिळूच नये याच दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि म्हणून मी मागे म्हणालो होतो की याचा तोडगा मी आत्ता मांडणार नाही, का मांडला तर त्या तोडग्याचं क्षमा केल्याशिवाय हे राहणार नाही. आणि म्हणून सत्ता आल्यानंतर आम्ही मांडू असं आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस म्हणालो होतो. आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे की सगळे सोयरे भेसळ आहे. आणि म्हणून त्या दिवशी याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो होतो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा या 2 इश्यूजवरती
की एक जरांगेची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, हा एक इश्यू, आणि दुसरा हे जे सगळे सोयरे आहेत या संदर्भात तुमची भूमिका काय? नाही, पण जरांगे पाटलाची सगळे सोयऱ्यांची भूमिका तुम्हाला पटते? त्या बैठकीमध्ये मी जे मांडलं ते पुन्हा इतिहासाला मांडतो. ट्रायबलच्या संदर्भातलं जे आहे किंवा SCच्या संदर्भातलं जे आहे ते सगळे सोयरेच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, फुल बेंचचे निर्णय आहेत, आणि म्हणून शास्त्राला म्हणालो की ह्या फुल बेंचच्या निर्णयाचा विचार करून आपण पुढील निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. ते निर्णय सगळे सोयऱ्यांच्या विरोधातले आहेत, SC STच्या सगळ्या सोयऱ्यांच्या विरोधातले आहेत. आईच्या बाजूने जे नातेवाईक आहेत त्यांना न करता पुरुषांच्या बाजूने आहेत असं नाही. माझ्या अंदाजानं हे जे आहे हे रॉंग इंटरप्रिटेशन केल्या जाते की आपण असणारा पितृक सत्ता म्हणून आहे असं आपण त्या ठिकाणी मानतोय. जिथे इंटरकास्ट मॅरेजेस झालेले आहेत असं धरून चाला. किती पर्सेंट आहे? आता माझ्या अंदाजानं फार मोठं पर्सेंटेज आहे. इट्स मोर दॅन 10-12% आहे. 10-12% आहे. तुम्ही जे म्हणताय सर, हे इंटरकास्ट मॅरेज वाढतंय, वाढतंय ना. जात संपत नाही, ती जात ते जात असे त्याच्यामध्ये सुद्धा आता हा विषय नाही, कधीतरी बसलो तर तुम्हाला सांगेन की कसं त्या लोक जात तोडायला मागतात आहेत, पण गव्हर्नमेंट आणि कोर्ट कसं ते तोडू देत नाही हे मी तुम्हाला नंतर मांडेन. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत बोलावलं जात आहे, सर्वपक्षीय नेते येत नाहीत. तुम्हाला काय वाटतं की हे लोक एवढा मोठा महाराष्ट्राच्या महत्वाच्या विषयामध्ये, ज्वलंत प्रश्नामध्ये विरोधी पक्ष नेते किंवा ज्यांना बोलवलं ते का लक्ष घालत नाही? त्यांना माझं म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत बारकाईने ऐकली नाही. त्यांनी रेफरन्स देताना मराठवाड्याच्या नामांतराच्या दंगलीचा त्यांनी रेफरन्स दिला. त्यावेळेस सुद्धा सत्ता पालट होती, आत्ता सुद्धा सत्ता पालट आहे. त्याच्यामुळे सत्ता पालटीच्या बॅकग्राऊंडवरती त्यावेळेस दलितांचा बळी घेतला, यावेळेस ओबीसींचा बळी जातोय का, हा महत्वाचा भाग आहे त्याच्यातला. सत्ता पालट चूक आहे, सगळे विरोधी पक्ष म्हणून असणारा आम्ही ती शांतता राहावी म्हणून असणारा सगळं ढवळून काढतो. कास्ट सर्टिफिकेटचे फॉर्म तुम्ही म्हटलं ते रद्द करावं, कोणते फॉर्म आहेत? आत्ता इश्यू केलेले आहेत ते नोंदीनुसार समाजाला आता जे कोणतीचे दिले आहेत ते एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ओरिजिनल जी यादी मंडल कमिशनच्या ह्याला जोडण्यात गेली होती किंवा एमेंडमेंट करून जोडण्यात आली होती, माझ्या माहितीप्रमाणे 1993 मध्ये कुणबी समाजाला आरक्षण देण्यात आलं. इन द इयर 1993 तेव्हा कुणबी समाजाचं आरक्षण शाबूत आहे. ज्यांना आता असणारा इतर मार्गाने एंट्री द्या असं जे आहे त्याचं भांडण चाललेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. दिस इज माय रीडिंग ऑफ द सिच्युएशन. हे वाक्य असं आहे की आता ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर जे काही कुणबी प्रमाणपत्र दिले ते रद्द करावे असं तुमचं म्हणणं आहे का? हां, माझं म्हणणं असं आहे की माझं म्हणणं असं आहे की ते तपासलं गेलेलं नाही आहे. ज्यांना तुम्ही दिले त्यांनी अर्ज केलाय का, तर त्यांनी अर्ज केलेला नाही. तुम्ही स्वतःहून सर्च केलेला आहे, अधिकाऱ्यांनी सर्च केलेला आहे. ज्यांनी घेतलं नाही असं मी म्हणेन आत्ताच्या ह्याच्यामध्ये, त्यांनी स्वतःहून सोडून दिलेलं आहे, असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आत्ता जे काढलेले ते रद्द करा. जे कुणबी आहेत
ते शासनाला अर्ज करतील आणि त्यांना सर्टिफिकेट मिळून जाईल. याच मुद्द्यावर मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, त्या तुम्ही ज्या बैठकीला होतात सह्याद्रीवरती, आणि ते प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की आत्ताच्या नोंदणीच्या आधारावर प्रमाणपत्र दिले जातील, ते रद्द होणार नाही. भुजबळांनी जरी मागणी केली होती त्याच्या अगोदर ते मुळात ते असं ती रद्द. प्रश्न असा आहे की मी जर मागितलेलं नसेल तर तुम्ही माझ्या नावाने कसं काय इश्यू करणार? मी मागितलं तर तुम्ही मला द्या ना. मी जर मागितलंच नाही तर तुम्ही माझ्या नावाने कसं इश्यू करताय? तर त्या सगळ्या बाय प्रोसेस झालेल्या असतील ना, की तेवढा अर्ज आलेलेच नाही आहेत. म्हणजे सर जरांगे पाटलांचं आत्ताचं आंदोलन हे या आधुनिक म्हणजे सगळे सोयरीच्या लेवललाही फसलंय किंवा मी असं म्हणणार नाही, कारण ते शेवटी त्याच्यातला तुम्हाला मार्ग काढता येतो, नाही असं नाही. माझं एवढंच फक्त त्याच्यातलं असं म्हणणं असं आहे की पॉलिटिकल पार्टीजनी या सेन्सिटिव्ह इश्यूवरती आपली भूमिका मांडली पाहिजे. ती दंगल होईपर्यंत थांबता कामा नये. काय परिस्थिती फार स्फोटक आहे, एवढं मी आपल्याला सांगतो. परिस्थिती स्फोटक आहे. जरांगे ऐकायला म्हणायला तयार आहे, त्यांच्या मागणीवर ते ठाम आहे, जीव गेला तरी भयपट. आणि ओबीसी संघटनांची गेल्या काळात जे काही आंदोलनं झाली तेही ठाम आहे. त्याच्यावरच ठाम आहे, जीव गेला तरी भयपट. मग यातला तोडगा कसं निघणार? ते माझं म्हणणं असं आहे की तोडगा काढणाऱ्या राजकीय पक्ष आहेत आणि असेंब्ली आहे. इलेक्शन राऊंड ही कॉर्नर असल्यामुळे प्रत्येकजण आपली पोळी भाजायचा प्रयत्न चाललेला आहे. मी जसं म्हणालो की NCP आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे सगळे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. त्याच्यामध्ये BJP सुद्धा येतो. तेव्हा हे भूमिका घ्यायचं टाळतायत. मी NCP म्हणालो ना. अजित पवारांची NCP आणि अजित पवारांची NCPचा खासदार कोणीच नाही ना. आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना. अरे त्यांनी आलेले जे आहेत त्यांचे जे उमेदवारी जे आहेत ते नॉर्मल ह्याच्यामधले आहेत, ते थोडी त्या नातेवाईकांमधले आहेत. ते गरीब शिवसेना. ही असं स्टॅम्प नाही मारत आहे सध्या. मग तुमचा जो मुद्दा आहे गरीब आणि श्रीमंत, तर ते आर्थिक कशावर जातं की सामाजिक आरक्षणाचा प्रश्न? तुम्ही आता OBC मधला असताना जे क्रीमी लेअर आणलं ते क्रीमी लेअर उत्पादनावरती आणलंय ना, वार्षिक उत्पन्नावरती. दिल्लीच्या एका दैनिकानं, इंग्रजी दैनिकानं एक बातमी काल लिहिली होती की क्रिमिलियरची अट 15 लाख करण्याचा केंद्र सरकार. तर ती विषय 15 लाख क्रिमिलियरचा तीच क्रिमिलियरला 8 SC STलाही लागू होते. मग त्याच्यामधले स्कॉलरशिपच्या आज असणारं तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुमची इन्कम ह्या लिमिटच्या आतमध्ये पाहिजे. ही अगोदरपासून आहे, ही आत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे 72ला मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेसपासून असणारं काही SCच्या विद्यार्थ्यांना काही STच्या विद्यार्थ्यांना फ्रीशिपच मिळत होती, स्कॉलरशिप मिळतच नव्हती. त्याचं कारण असं आहे की ते म्हणते आमची इन्कम हाय आहे. त्याच्यामुळे ही जुन्या काळापासूनच आलेली आहे कन्सेप्ट. ते गरीब नाही आहे, ते मला आता त्या 13 जागेपैकी 10 जागा हरल्या, त्याच्यामुळे असताना कुठंतरी गेलेलं मतदार शोधतात. ते मग हे योग्य असेल का? योग्य नाही आहे. कमी असायला हवी का वाढवायला हवी? काही लोक म्हणतात कमी करा. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला इन्कम लिमिट हे जर करायचं असेल तर तुम्ही आता जेव्हा 15 लाख जेव्हा करताय त्यावेळेस त्याच्यातला खरा गरीब जो आहे तो वगळूनच जाणार आहे. आम्ही कोणालाही नाही म्हणत नाही. छगन भुजबळांना यायचं असेल त्यांनी यावं, मुंडेंना यायचं असेल त्यांनी यावं, इतर सगळ्या OBC संघटना आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. हाके असतील हाकेनी यावं, वाघमारे असतील वाघमारे. आम्ही कोणाला दरवाजे बंद केलेले नाही आहेत. आता हे तुम्ही नवीन घोषणा दिली फुले, शाहू आणि आंबेडकर, तर हे तुमचं नवीन राजकीय समीकरण आहे का? या अंतर्गत तुम्ही पुढचं इलेक्शन कसं करणार?
या ह्याच्यामध्ये तुम्ही हे हातात घेतलं तर हा हात जळतो, हे घेतलं तर हे हात जळतो. त्याच्यामुळे याच्यावरती राजकारण नाही. तरी पण आता तुमच्या यात्रेच्या दरम्यान मध्येच आचारसंहिता पण लागेल काही 8-15 दिवस लागेल. तो पण शेवटी तुमची पॉलिटिकल पार्टी आहे. हा, ते आम्ही असं इलेक्शन लढणार, कार्यकर्ते आहेत, फॉर्म भरतील, लढतील. कुठे कुणासोबत कसं आत्ताच्या स्टेजमध्ये आम्ही असं आमचा नेहमीचा मार्ग जो आहे तोच अवलंबलेला आहे. पण आघाड्यांची पण चर्चा होते. ते आघाड्यांची चर्चा होत नाही. माझ्या अंदाजानं अजित पवार NCP जे आहे ते आम्हाला वापरतात आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन की आम्ही चाललो वंचितकडे. थांबवायचं असेल तर आमच्या सीट वाढवा. ते वी आर बिंग यूज्ड ॲज अ स्केपगोट. आघाड्यांशिवाय पर्यायच नाही. मी तर म्हणालो ना, अजित पवारांनी बाहेर पडावं, त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो. अजित पवार युतीतून बाहेर पडल्यानंतर चलो, थँक्यू. हे चहा घ्या सगळे. अच्छा, हिंदी हे नंतर. अच्छा, हिंदी एक अरे हिंदी घ्यायचं, थांबा. नको आता हे सांग, हिंदी संपलं की दाखवतो ना, हिंदी संपलं की मी दाखवतो ना. सुरुवात. प्लीज सायलेंट. नाही 25ला मुंबई, चैत्यभूमी पुण्याला, त्याच दिवशी पुणे, आणि 26ला यात्रा. 26 हां 26 7 किंवा 8 एखादा दिवस आम्ही थोडंसं मार्जिनमध्ये ठेवला आहे. महाराष्ट्र में कई OBC संगठन है और OBC के नेता है कि जिनके साथ में पिछले 10-15 दिनों के साथ में गुफ्तगू चली है. इस गुफ्तगू में जिन्होंने हिस्सा लिया वो है प्रोफेसर सोमनाथ सोलंकी, रमेश बारसकर, अविनाश और इम्तियाज़ नदाफ. इन लोगों ने जो है वो OBC संगठन और नेताओं के साथ में बातचीत की और उस बातचीत में ये नतीजा निकला कि वंचित बहुजन आघाड़ी ने एक्टिव रोल उसमें लेना चाहिए, क्योंकि दिन पे दिन परिस्थिति बिगड़ती जा रही है और कई जगह एक दूसरे का OBC और मराठा एक दूसरे का मुंह भी देखने के लिए तैयार नहीं, ऐसी परिस्थिति है. ये फिसलकर दंगों की ओर भी बढ़ सकती है और अगर शांति रखना है तो वंचित बहुजन आघाड़ी ने इसमें भूमिका लेनी चाहिए. स्टेट कमेटी की मीटिंग हुई और स्टेट कमेटी के मीटिंग में OBC और नेताओं का जो मांग थी उसको लेके कौन है
सवाल असेल ते. निर्णय लिया गया कि हम लोग ओबीसी आरक्षण बचाव की यात्रा जो है वो शुरुआत करें। 25 तारीख को बम्बई के चैत्य भूमि से शुरुआत करेंगे। उसी दिन जो है महात्मा फुले का जो पुराना मकान है, वाड़ा उसको कहते हैं, फुले वाड़ा, वहाँ पे जाएगी, नमन करेंगी और मुक्काम के लिए कोल्हापुर में जाएंगे। दूसरे दिन 26 तारीख को, ये 26 तारीख सबसे अहम दिन है ऐसा हम लोग मानते हैं कि शाहू महाराज ने 26 जुलाई को ही आरक्षण की पहली घोषणा की थी। उनका जो बड़ा स्टैच्यू है वहाँ पर नमन करेंगे और यात्रा वहाँ से शुरुआत होगी। ये यात्रा कोल्हापुर, सांगली, सोलापुर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड़, परभणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुल्ढाना और जालना होते हुए 7 या 8 तारीख को वो औरंगाबाद पहुंचेगी और वहाँ उसकी आखिरी दिन होगा, ऐसा हम लोग वहाँ पर मानते हैं। इस यात्रा का जो मकसद है, जो हालात बिगड़ते जा रहे हैं उसको रोकना और साथ ही साथ ये जो अमीर मराठों की जो पार्टियां हैं, चाहे वो कांग्रेस हो, चाहे वो एनसीपी हो, चाहे वो बीजेपी हो या वो उद्धव ठाकरे की शिवसेना हो, ये सत्ता में रह चुके हैं, कई साल सत्ता में रह चुके हैं, लेकिन कई साल सत्ता में रहने के बाद भी ये जो गरीब मराठा है उसकी तरफ उन्होंने ध्यान नहीं दिया और उनकी परिस्थिति हर साल बदतर हो गई, ऐसी एक परिस्थिति है। आज जरांगे पाटिल उनका आंदोलन कर रहे हैं, ऐसी एक परिस्थिति है। वो अपने भूमिका पर अड़े हुए है और ओबीसी के नेता जो है वो अपने भूमिका पे अड़े हुए है। जो बीच में ऑल पार्टी मीटिंग हुई, उस ऑल पार्टी मीटिंग में वंचित बहुजन आघाड़ी के माध्यम से मुख्यमंत्री से हम लोग ने विनती की कि आप जो है जितने भी राजनीतिक दल है उन राजनीतिक दल को सरकार की ओर से और पर्सनल एक लेटर लिख लीजिए और उसमें उनको विनती कर लीजिए कि ये जो जरांगे पाटिल की जो मांग है कि मराठों को ओबीसी के कोटा में से आरक्षण मिलना चाहिए और दूसरा ये जो सगे सोहरे इनको भी मिलना चाहिए, ये इनकी मांग जो है, इन पर इनकी क्या राय है और इनकी क्या सुझाव है। मैं उम्मीद करता हूं कि मुख्यमंत्री जो है, जो मीटिंग में तय हुआ, ये लेटर लिखेंगे और इन पार्टियों की जो राय है वो सरकार के पास आएगी। मैं समझता हूं कि शांति लाने के लिए राजनीतिक दलों ने अपनी भूमिका स्पष्ट करना जरूरी है, ऐसा मैं मान के चलता हूं और उसी परिस्थिति को आगे ले जाने के लिए ये हम लोग ने आंदोलन रखा हुआ है। इस आंदोलन की जो मांग है, ओबीसी का आरक्षण बचना चाहिए, उसमें किसी का और समाज के लोगों को उसको इंक्लूड नहीं करना चाहिए। दूसरा जो है, जिस तरह SC/ST की स्कॉलरशिप है, दूसरे राज्यों में स्टेट अपना शेयर देती है, महाराष्ट्र उसको अपना शेयर नहीं देती है, इसलिए वो डबल होना चाहिए और वही फॉर्मूला जो है वो ओबीसी के विद्यार्थियों के भी लागू होना चाहिए। तीसरी मांग जो है वो ये है कि रिजर्वेशन इन प्रमोशन SC/ST और ओबीसी तीनों को लागू होना चाहिए। चौथी मांग जो है, ये जो 55 लाख की जो कास्ट सर्टिफिकेट इशू किया है,
हम लोगों का कहना है कि ये 55 लाख लोगों में से कई लोग ऐसे कह रहे हैं कि हमने अर्जी भी नहीं की है, लेकिन हमारे नाम से कास्ट सर्टिफिकेट दिया है। तो मैं ये मान के चलता हूँ कि जिस जल्दी से सरकार ने किया है, इसलिए उन्होंने सही ढंग से उसको जांच नहीं की है, ना वो जांच करना चाहते। इसलिए जो 55 लाख कास्ट सर्टिफिकेट इशू किए हैं ये रद्द होना चाहिए। चौथी बात हम लोग जो पब्लिक मीटिंग में कहने वाले हैं वो यही है कि ओबीसी के हाथ में सत्ता दे दो। ये अमीर मराठा गरीब मराठा को सत्ता नहीं देगा। सत्ता में आने के बाद ये जो गरीब मराठा है उसका आंदोलन, उसका आरक्षण की जो थाली है वो अलग से बनाई जाएगी, लेकिन स्थायी भाव से होगी। इसका आश्वासन हम लोग जो है वो गरीब मराठाओं को देने जा रहे हैं। गठबंधन को लेकर चर्चा है सर, के साथ गठबंधन को लेकर चर्चा गर्म हो रही है। देखिए, हम लोग ने पहले भी कहा था कि MIM जो है वो अवसरवादी पार्टी है, उनका मतलब निकल गया। तो उन्होंने जिन ओबीसीओं ने पिछले लोकसभा में जिताने का काम किया और जब ओबीसी का बात आई सत्ता में जाने की तो हाथ खींच के अलग से हो गए। ओबीसी का कहना है कि ऐसे लोगों के साथ में हम लोग ने जाना नहीं चाहिए। मुस्लिम समाज के साथ में सीधा रिश्ता बना लीजिए और मुसलमानों के साथ में बैठ के अपन सत्ते की भागीदारी और हिस्सेदारी करेंगे। ये वो हमारे पार्टी के अंदर जो ओबीसी है उनका ये राय है, उस राय पर हम लोग चलेंगे। सर, एनसीपी के साथ भी जाने की बात नहीं चल रही। अजित पवार जहाँ तक अजित पवार का गठ है वो अभी भी बीजेपी के साथ में है। वो जब तक उस गठबंधन से बाहर नहीं निकलता तब तक गठबंधन की बात नहीं हो सकती। हम लोग इतना ही अजित पवार को आश्वासन देंगे कि वो अगर बाहर निकलते हैं तो उनकी राजनीति स्टेबलाइज करने में हम लोग मदद करेंगे। सर, कोई भी पार्टी आरक्षण के लिए यात्रा नहीं निकाल रही है, लेकिन आपकी ही पार्टी क्यों निकाल रही है? शांति के लिए, शांति होना चाहिए इसलिए क्योंकि दोनों तरफ से मैं ही एक ऐसा व्यक्ति हूं कि जो एक्सेप्टेबल हूं। दोनों को लगता है कि मैं राजनीति हमेशा नहीं करता हूं, ना दोनों को इस्तेमाल करने की बात मैं कभी करता हूं। इसलिए दोनों का विश्वास है और इसलिए इस विश्वास को रखते हुए हम लोग ने ये यात्रा निकाली है ताकि लोगों के सामने सही बात जाए और सही वक्त पर जाए, ताकि दंगे की जो परिस्थिति है उसको हम लोग कंट्रोल में ला सकें। मैं सरकार की बात नहीं करूंगा, लेकिन सरकार के साथ साथ कई राजनीतिक दल है कि उनकी भी मंशा वही है कि ये दोनों एक दूसरे के सामने आ जाए। दोन छोटे मराठीचे प्रश्न सुटले. अरे काय सुटले? विचारगडचे विचारूया. MIMचे बरेच लोक तुमच्या बरोबर जात आहेत. मी आत्ताच मग सांगितलं ना तुम्हाला की आमच्यामधला असणारा जो ओबीसी आहे तो एवढा स्ट्रॉंग आहे की तो असं म्हणतोय की MIMने आपला वापर करून घेतला. ज्यावेळेस ओबीसीला विधानसभेमध्ये सत्ता देण्याची संधी आली त्यावेळेस 100 जागा मागितल्या आणि एका अर्थाने त्यांनी युती तुटली आणि तोडली. तेव्हा अशा असणाऱ्या संघटनेबरोबर आपण जायचं नाही. जायचं असेल तर आपण सरळ मुस्लिम समाजाशी बसलं पाहिजे, त्यांच्याशी आपण बसलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर बसून डायरेक्ट आपण असणाऱ्या सीट शेअरिंगच्या चर्चा करू, पण इतर कुठल्या संघटनेमार्फत नाही. नाही त्यांच्यातली काही लोक तुमच्यासोबत आहेत. MIM मध्ये भेटलेत तुम्हाला असं? नाही, माझ्या अंदाजानं नाही. म्हणजे मला कोणी भेटलं नाही आहे. मग ते जी बसायचं तर MIM सोबत पण त्यांचं गृहीत धरायचं का? कुठलं? तुम्ही आता म्हणाले ना मुस्लिम समाजाबरोबर बसलं पाहिजे. ते आम्ही मुस्लिम मास बरोबर बसणार आहोत. MIM सोबत नाही. MIM सोबत नाही. हे म्हणतो म्हटलं की आमच्यातला असणारा ओबीसी जो आहे तो ठाम नाही म्हणतोय. एक या सगळ्या परिस्थितीचा तुमचं राजकारण म्हणजे तुम्ही फार अवलोकन जबरदस्त आहे.
या सगळ्या परिस्थितीचा फायदा या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं कोणाला होईल असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी जे म्हणालो की डावा हात हा जर ओबीसीचा आपण धरला तर आगीचा आहे, उजवा हात आपण असणारा मराठ्यांचा धरला तो तोही आगीचा आहे. जेव्हा कुठचा जास्ती जळेल आणि कुठल्या पक्षाचा जळेल, सगळ्याच पक्षाचे जळणार आहे. तो हात कसा असणार आहे? मुस्लिम आणि वंचित तुम्ही जे आता बसावं लागेल असं म्हणतो, तो हात असेल का? तो शेक हँड असेल का? ते तो आम्ही मुस्लिम समाजाबरोबर कधी करायला तयार आहोत? संभाजीराजे आणि शाहू महाराज दोघांमध्येच वाद लागला. संभाजीराजे त्या अतिक्रमण हटवण्याच्या बाजूने आणि शाहू महाराज म्हणतात की जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी होतं. ते मी जे काही संभाजी महाराजांचं आणि शाहू महाराजांचं जे काही दोघांचं ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये वाद आहे असं मला वाटत नाही. परंतु त्याच्यामधला मी एवढं सांगू शकतो, मला जेवढी माहिती आहे तिथल्या, आणि आमचे जे कार्यकर्ते इम्तियाज नदाफ तिथे गेले होते आणि त्यांच्याबरोबर इतर जी टीम गेली होती, त्यांचा जो रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट असं म्हणतो की साधक जे आहेत भिडेंचे ते दुपारी घुसले आणि त्यांनी तोडफोड केली. तेव्हा शास्त्राला आम्ही म्हणालो की हे तोडफोड करणारे जे आहेत त्यांच्यावरती तुमची कारवाई झाली पाहिजे. एक दुसरं जे आहे ते गडावरती जे आहेत सगळे ते 90च्या अगोदरचे आहे, म्हणजे 90ला ते असणारं प्रोटेक्टेड मॉन्युमेंट त्या ठिकाणी झालं. त्यांचं हे मॉन्युमेंटसुद्धा प्रोटेक्ट झालं पाहिजे असं म्हणणं आहे, नाही असं नाही. पण त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही गरीब आहोत, हे आमचा पोटपाण्याचं आहे, आम्हाला ऑल्टरनेटिव्ह द्या. आता त्याच्यामध्ये धारकांमार्फत म्हणजे संभाजी भिडेमार्फत राजकारण केल्याचं जातं मस्जिदीच्या विरोधातलं. दुसरे मनोज ते दिलीप शेटकर तुमच्याकडून उमेदवारी लढले होते, पूजा शेटकरची मुली, त्यांच्यावरती काही कारवाई करणार आहात? एक लक्षात घ्या, तुम्ही पेपरवाले ट्रायल करताय. तुम्ही त्या मागणीमध्ये मला एक सांगा की मी तुमच्या उत्तराला देताना मी असं म्हणतो की पूजा भटचं जे आहे ते पूजा खेडकर जी आहे तर त्या डॉक्टरनी इश्यू जे केलेलं सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती कारवाई का मागत नाही? एक भाग. दुसरा भाग त्याच्यामध्ये आमचे खेडकर रिटायर्ड आहेत, बरोबर आहे. आता त्यांनी काही घोटाळा केला असेल असं धरून चालू आपण त्यांच्या कारकिर्दीमध्ये, तर त्यांच्यावरती कुठली इन्क्वायरी नाही आहे, काही नाही आहे. तिसरं जे आहे त्याच्यामध्ये की तिच्या आईने पोलिसांची वागणूक गैर केली असं असताना सांगितलं जाते सगळं आहे. पोलिसांनी कारवाई करावी ना. काल तिच्या वडिलांनी सुद्धा प्रेस घेतली आणि त्यांनीही सांगितलं की आम्ही जर काही चुका केल्या असतील तर आमच्या विरोधात कारवाई करा ना. प्रेस ट्रायल काय, प्रेस मार्फत ट्रायल काय, आणि आमची सुद्धा म्हणणं आहे चूक असेल तर तुम्ही त्यांना दोषी धरा. त्या ह्याच्यामध्ये आता तिने वेगळं कॅबिन मागितलं आणि रिपोर्ट कधी मागितला, कधी तर 4-5 महिने. रिपोर्ट कधी जातोय? मग तुम्ही असं त्या कलेक्टरला विचारा ना, तू आज का रिपोर्ट पाठवला, 4 महिने अगोदर का नाही पाठवला? त्याच्यामुळे हे आता असं सेव्ह माय स्किन. सर विशालगढ़ वाला जो मामला है वो हिंदी में बता दीजिए. जहाँ तक मैं समझता हूँ कि संभाजी राजे और शाहू महाराज दोनों में कोई
अखबार वाले जो है दोनों में अंतर है ऐसा बताने लगे हैं। मैं समझता हूँ कि दोनों के अंतर नहीं है। दोनों के स्टेटमेंट्स मैंने पढ़ भी लिया और उसका अध्ययन भी किया है। विशालगढ़ को दोनों भी बचाना चाहते हैं और दोनों का तरीका जो है वो अलग अलग तरीका है। एक बातचीत का तरीका है, दूसरा हाईलाइट करने का तरीका है। लेकिन मैं समझता हूँ कि दोपहर के 1 बजे तक वहाँ पे शांति थी। दोपहर के 1 बजे के बाद जो हम लोग को रिपोर्ट आई है हमारे कार्यकर्ताओं के माध्यम से, ये जो संभाजी भिड़े है उनकी जो आर्मी है जिसको धारक करके कहते हैं, ये गढ़ पर चले गए और मारपीट करना उन्होंने शुरुआत किया, तोड़फोड़ करना शुरुआत किया। सरकार से हम कहते हैं कि मारपीट और तोड़फोड़ करना आम आदमी का अधिकार नहीं है, ना उसके पास कोई रूल है। इसकी जांच होनी चाहिए। वहाँ जो रहने वाले हैं ये 1990 से पहले है, वो भी गढ़ को संभाल रहे, ऐसा मैं वहाँ पर कहूँगा। छोटे मोटे कारोबार है कि जिस पर उनकी ज़िंदगी चलती है। जो हम लोग को रिपोर्ट मिली है उससे ये उनका भी ये मंशा है कि भैया गढ़ बचना चाहिए, लेकिन उनकी एक मांग है कि भैया हमको हटाने के पहले हमको दूसरी जगह दो ताकि हम लोग अपना गुजारा कर सकें। तो मैं समझता हूँ कि ये इशू इतना बड़ा इशू नहीं है कि जिसको बढ़ाया जा रहा है। ये धार्मिकता लाने के लिए मैं समझता हूँ कि संभाजी भिड़े के धारक जो है इसको इस्तेमाल किया गया है। मुख्यमंत्री से ये कहूँगा कि उनको अगर मदद चाहिए उसमें सेटलमेंट करने के लिए, तो वंचित बहुजन आघाड़ी उनको मदद करने के लिए तैयार है और गढ़ भी बचेगा और वहाँ के लोगों का रोजी रोटी जो है वो भी बच जाएगी। जिस तरह से बताया जा रहा था कि वो अतिक्रमण किए गए, तो क्या ये प्री प्लान था या फिर ये सच में अतिक्रमण? नहीं, देखिए ऐसा है कि वो अतिक्रमण पुराना अतिक्रमण है, अभी का अतिक्रमण नहीं है। ये 1990 में जो है इसको नेशनल मॉन्यूमेंट करके अनाउंस किया था, लेकिन ये जो लोग हैं वो 1990 के पहले के हैं। लेकिन अब जो है वो सियासती राजनीति गरमाने की कुछ बात हो रही है। मैं उस पर कोई टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, लेकिन मुस्लिम समाज से इतना ही कहूँगा कि वो शांति रखे और जितने आंदोलन की बात कर रहे हैं उनसे पहले कहिए कि वहाँ जाके वो अपनी आँखों से देखे, उनसे बात करे, उनसे परमिशन लेके हम लोग आंदोलन करें क्या और फिर आंदोलन करें। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।